कुठलाही नवीन कॉन्ट्रॅक्ट लूपहोलसाठी कसं स्कॅन कराल? त्यासाठी टीम असेल ना. वेंडर्स वेळच्या वेळी डिलिव्हरी देतील याची खबरदारी कशी घ्याल? मला कोऑर्डिनेट करायला लागेल का? तुमच्या हातात आता एक मॉक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यातल्या लीगल टर्म्स मला प्लीज एक्सप्लेन करून सांगा. ये यूज कर सकते हैं ना? तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा काही अनुभव नाहीये? नो सर. हाय सर, माय नेम इज शिवम. दिसतंय तुमचं नाव CV वरती मला. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. ओके, कल्पना करा की एक छोटा डीलर आहे, पण तरी सुद्धा तो माझ्याशीच बोलण्याचा हट्ट धरून बसलाय. कसं हँडल कराल त्याला? ऍक्च्युली सर, या तुम्ही. हे काय दादा, तू सगळ्यांना बाहेर पाठवलंस? अरे आता कुणीच नाहीये बाहेर, सगळे कॅन्डिडेट्स गेले. एकही एफिशियंट माणूस नाही मिळाला तुला? अर्पिता, त्या प्रत्येकाला एखाद दुसऱ्या डिपार्टमेंटचा अनुभव होता, तो देखील अर्धवट. पण ही सगळी कामं, सगळ्या डिपार्टमेंटची कामं आनंद एकटा हँडल करायचा. खरं तर त्याचा पगार वाढवायला हवा होता, मी प्रमोशन द्यायला हवं होतं. मी काय केलं? हाकलून दिलं त्याला. बरोबरच केलंस दादा तू. अरे चोरी केली आहे त्याने. मी तर म्हणते की तू त्याला पगारही देऊ नकोस. कळू दे त्याला चोरी पकडली गेली की काय होतं ते. कोणाचा पगार थांबवून ठेवणं ही आपल्या कंपनीची पॉलिसी नाही अर्पिता. आनंदनी इतकी वर्ष या कंपनीसाठी जी मेहनत घेतली आहे, जे काम केलंय, त्या मेहनतीचा आणि कामाचा पैसा त्याला मिळणार. तो डिझर्व नाही करत दादा. हे बघ, मी सांगते तू पगार देऊच नकोस त्याला. तू कंपनीच्या पॉलिसीमध्ये इंटरफेअर करू नकोस अर्पिता. तू आत्ता इथे आलीस ना, मग कंपनीचं काम कसं चालतं ना ते आधी शिकून घे. मला नको सांगूस. मी डिटेक्ट नाही करत आहे, मी फक्त सांगत होते. सांगायचं नाही. मला कळतं काय करायला हवं आणि काय करायला नको. जा तू बाहेर जाऊन बस आणि तुझ्या कामात लक्ष दे. गुप्तहेर. हे बघ अप्पी, तिथल्या मिनिटाची खबर आपल्याला कळलीच पाहिजे. कान डोळे नीट उघडे ठेव. हो मम्मा. काय चाललंय तिकडे? अंशू, तुला माहिती आहे का, इंटरव्ह्यूसाठी जे कॅन्डिडेट्स आले होते ना, त्यांना सगळ्यांना परत पाठवून दिलं. एकालाही सिलेक्ट नाही केलं त्याने. कोणीच मनासारखं मिळालं नाही त्याला. ऑफिसमध्ये तर काहीच काम नीट होत नाही आणि दादाची सतत चिडचिड होते. आणि मला तो कुठली जबाबदारी देत नाहीये तो. अगं मग तू सांग ना त्याला, माझ्याकडे दे जबाबदारी, मी करीन, मी केपेबल आहे म्हणून. मम्मा, तुला काय वाटतं हे मी केलं नसेल का? अगं त्यासाठीच आले आहे ना मी इथे. तो तर मला अजून लिंबू टिंबूच समजतो. आता आनंद कंपनीत येत नाहीये, त्यात बाकीच्यांचा काय दोष? दादा आहे ना, सतत सगळ्यांना कम्पेअर करत असतो त्याच्याशी. काय तर म्हणे आनंद ऑफिसचा एसेट आहे. कारण तो दादाच्या आजूबाजूला सारखं मुंग्यासारखं फिरत असायचा. हाच प्लॅन असणार आहे त्याचा, की वर्ष दादाला मुठीत ठेवलंय ना. मला तर खूप टेन्शन आलंय आता ह्या सगळ्यात. बरं ठेवून दादाने आनंदला परत बोलावलं बघ.